जय संतोषी माता व्रत कथा। एका नगरात एक म्हातारी राहत होती. तिला 7 मुले आणि 7 सुना होत्या. सर्वजण एकत्र राहत होते. मोठी 6 मुले काम करून पैसे कमवत असत, पण 7वा मुलगा आळशी होता. काही काम करत नव्हता. म्हातारी सर्वांना जेवण घालत असत. एके दिवशी 7व्या सुनेने पाहिलं की म्हातारी तिच्या नवऱ्याला मोठ्या 6 भावांचं उष्ट जेवण वाढत आहे. तिने नवऱ्याला सांगितलं तर त्याला विश्वास बसला नाही. तो एके दिवशी पातळ चादर घेऊन स्वयंपाकघरात झोपेचं नाटक करून बघू लागला. मोठे 6 भाऊ जेवण करून गेल्यानंतर म्हातारीने त्यांच्या ताटातील उष्ट घेऊन एक लाडू बनवला आणि एका ताटात वाढून 7व्या मुलाला म्हणाली, "उठ, जेवण कर." तेव्हा मुलगा रागारागात बोलला, "मला जेवण करायचं नाही. मी परदेशात चाललो आहे कमवायला." बिनाकामाचा असल्यामुळे आई त्याला लगेच जा म्हणाली. बाहेर जाऊन तो आपल्या बायकोला भेटला आणि म्हणाला, "मी बाहेर देशात चाललो आहे. तू इथे आनंदाने राहा आणि ही अंगठी घे माझी आठवण म्हणून, आणि तुझी ही काहीतरी आठवण दे." तेव्हा ती शेणाच्या गौऱ्या बनवत होती. ती म्हणाली, "तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. या शेणाच्या हाताशिवाय." असं म्हणून तिने शेणाने भरलेल्या हाताची थाप त्याच्या पाठीवर मारली. तो तसाच मजल दरमजल करत परदेशात गेला. तिथे एका व्यापाऱ्याजवळ नोकरीला लागला. तो सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत इमानदारीने काम करू लागला. त्याचे काम पाहून मालकही खुश झाला. 3-4 महिन्यामध्येच त्याला अर्ध्या नफ्यामध्ये भागीदार बनवलं. अशीच 12 वर्ष गेली. 12 वर्षांमध्ये तो नामांकित व्यापारी झाला. परंतु इकडे त्याची बायको खूप दुःखात जीवन घालवत होती. सासू खूप अत्याचार करत होती. सगळी घरातली कामे तिच्याकडूनच करून घेत. तिला खायला कोंड्याची भाकरी आणि पाणी प्यायला नारळाची करवंटी देत. ती रोज जंगलात लाकडं आणायला जायची. असंच एके दिवशी ती लाकडाची मोळे आणायला गेली होती. तिथे तिला काही स्त्रिया पूजा करताना दिसल्या. तिने विचारलं, "बायांनो, तुम्ही हे काय करत आहात? ही कोणत्या देवीची पूजा आहे?" हे ऐकून एक स्त्री म्हणाली, "आम्ही हे संतोषी मातेचं व्रत करत आहोत. हे व्रत केल्याने दुःख दारिद्र्य नाहीसं होतं, मनातील चिंता नष्ट होते, घर लक्ष्मीने भरून जातं, नवरा परदेशी गेला असेल तर लवकर घरी येतो, कुमारीला मनपसंत नवरा मिळतो, पैसा आणि आरोग्य मिळतं, मनाला शांती मिळते, आवडत्या लोकांच्या भेटी होतात, सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात." मग ती म्हणाली, "हे व्रत कसं करायचं ते मला सांगा." त्या म्हणाल्या, "आपल्या ऐपतीप्रमाणे 10 पैसे, 50 पैसे, ₹1.25 गूळ आणि हरभरे आणावे. दर शुक्रवारी संतोषी मातेची मनोभावी पूजा आणि प्रार्थना करावी. त्या दिवशी उपवास करावा. गूळ आणि हरभरे प्रसाद म्हणून वाटावा. श्री संतोषी मातेची कहाणी ऐकणारा कोणी नाही भेटला तर आपणच तुपाने निरंजन लावून कहाणी सांगावी. आपले काम पूर्ण होईपर्यंत याप्रमाणे संतोषी मातेचं व्रत करावं. काम झालं की व्रताचं उद्यापन करावं. 4 महिन्यांत संतोषी माता आपलं मनोरथ पूर्ण करते. उद्यापनाला आपल्या ऐपतीप्रमाणे रवा आणि तूप घ्यावं. त्याची खीर करावी. घरातील 8 मुलांना जेवण घालावं. घरातील 8 मुलं नसतील तर शेजारच्या मुलांना बोलवावं. उद्यापनाच्या दिवशी घरातील कोणीही आंबट खाऊ नये." मग ती संतोषी मातेच्या मंदिरात गेली आणि म्हणू लागली, "मी अज्ञानी आहे. माझं दुःख दूर कर. मी तुला शरण आले आहे." तिने लाकडं विकून गूळ आणि हरभरे घेतले. 4 शुक्रवारी व्रत केलं. संतोषी मातेला तिची दया आली. तिच्या नवऱ्याचं पत्र आलं. सोबत पैसेही आले. तिला खूप आनंद झाला. पण ती देवीला म्हणाली, "पैसे नको, मला तर माझ्या पतीची सेवा करायची आहे." माता म्हणाली, "तुझा पती पण लवकरच येईल." एके रात्री संतोषी माता तिच्या पतीच्या स्वप्नात जाऊन म्हणाली, "तुझी पत्नी तिकडे तुझी वाट पाहत बसली आहे." त्यावर तो म्हणाला, "मी परदेशात आहे. इथले देण्या घेण्याचे व्यवहार पूर्ण झाल्याशिवाय मी कसा जाऊ?" हे ऐकून माता म्हणाली, "सकाळी उठल्यानंतर स्नान कर आणि दुकानात जा. माझं नाव घेऊन तुपाचा दिवा लाव. बघता बघता देण्या घेण्याचे सगळे व्यवहार पूर्ण होतील." दुसऱ्या दिवशी त्याने उठून स्नान केलं, दुकानात गेला, संतोषी मातेचं नाव घेऊन तुपाचा दिवा लावला. बघता बघता देण्या घेण्याचे सगळे व्यवहार पूर्ण झाले. पैशाच्या थैल्या भरल्या. तो दुसऱ्या दिवशी आपल्या देशाकडे
निघाला. इकडे त्याची पत्नी नेहमीप्रमाणे जंगलात लाकडं आणायला गेली होती. वाटेत देवीच्या मंदिरात जात असताना तिला धूळ उडताना दिसली. तिने देवीला विचारलं, माते कोण येत आहे? देवी म्हणाली, तुझी मुली तुझा पती येत आहे. आता मी सांगते तसं कर. जवळच्या लाकडाच्या 3 मोळ्या कर. एक माझ्या मंदिराजवळ ठेव, दुसरी नदी किनाऱ्यावर ठेव आणि तिसरी तुझ्या डोक्यावर घे. तुझ्या डोक्यावरची मोळी पाहून त्याला जेवणाची आठवण येईल. तो ती मोळी विकत घेईल, जेवण करील आणि मग पुढे जाईल. मग तू माझ्या मंदिराजवळची मोळी घेऊन घरी जा आणि अंगणात मोळी टाकून मोठ्याने म्हण, सासूबाई सासूबाई लाकडं घ्या आणि कोंड्याची भाकरी द्या, करवंटीत पाणी द्या. पण आज घरी पाहुणे कोण आले आहेत? तिचा आवाज ऐकून तिचा पती बाहेर आला. जिच्याकडून मोळी विकत घेतली होती ती त्याला दिसली. तिच्या हातात त्याने दिलेली अंगठी होती. त्याला ओळख पटली. तेवढ्यात आई म्हणाली, ही तुझी बायको आहे. काही काम करत नाही, दिवसभर फिरत असते, तुला पाहून नाटक करत आहे. तो आईला म्हणाला, मी तुला पण पाहिले आहे आणि तिला पण. मला दुसऱ्या खोलीची चावी दे, मी तिथेच राहील. आईने चावी आणून त्याच्यासमोर फेकली. खोली साफ करून ते दोघे आनंदाने तिथे राहू लागले. बघता बघता राजांसारखे त्यांचे दिवस आले. इतक्यात शुक्रवार आला. तिने नवऱ्याच्या परवानगीने त्या दिवशी संतोषी मातेच्या व्रताचं उद्यापन केलं. जावेच्या मुलांना आणि नातेवाईकांना जेवायला बोलावलं. जावांनी मुलांना शिकवून ठेवलं. जेवताना आंबट खायला मागायचं. मुलांनी जेवण झालं की आंबट खायला मागितलं. त्यावर ती म्हणाली, हे संतोषी मातेच्या व्रताचं उद्यापन आहे, आज कोणाला आंबट खायला मिळणार नाही. मुलं म्हणाली, मग पैसे तर दे. तिच्या लक्षात आलं नाही. तिने मुलांना पैसे दिले. मुलांनी दुकानातून आंबट घेऊन खाल्ले. त्यामुळे देवीच्या व्रताचा भंग झाला. देवी कोपली. राजाचे दूत तिच्या नवऱ्याला घेऊन गेले. संतोषी मातेच्या मंदिरात गेली. हात जोडून ती म्हणाली, माते तू काय केलंस? आधी हसवलंस आणि आता का रडवत आहेस? देवी म्हणाली, मुली माझ्या व्रताचा भंग झाला आहे. त्यावर ती म्हणाली, माता मी मूर्ख आहे, अज्ञानी आहे, मला माफ कर, मी परत उद्यापन करेन. देवीने तिला माफ केलं. घरी जाताना तिला रस्त्यात तिचा पती भेटला. तिने विचारल्यावर राजाने मला भेटायला बोलावलं होतं असं तो म्हणाला. दुसऱ्या शुक्रवारी तिने उद्यापनाची तयारी केली. सर्वांना जेवायला बोलावलं. मुलं जेवायला आली आणि म्हणू लागले, आम्हाला गोड खीर नको, काहीतरी आंबट खायला दे, नाहीतर चाललो आम्ही घरी. ते म्हणाली, आंबट खायला मिळणार नाही, जेवायचं असेल तर जेवा, नाही तर जा. मुलं निघून गेली. मग तिने ब्राह्मणांच्या मुलांना बोलावलं, पोटभर जेवू घातलं, दक्षिणेच्या ऐवजी एक एक फळ दिलं. अशा पद्धतीने उद्यापन निर्विघ्नपणे पूर्ण झालं. संतोषी माता प्रसन्न झाली. लक्ष्मीच्या कृपेने तिला एक तेजस्वी मुलगा झाला. ती मुलाला घेऊन रोज मंदिरात जायची. एके दिवशी देवीच्या मनात आलं, आपणही तिच्या घरी जावं. देवीने विचित्र रूप धारण केलं. काळा रंग, बटबटीत डोळे, मोठे मोठे ओठ, तोंडाला गूळ आणि हरभरं लागलेले, त्यावर माशा गोंगावत आहेत, कपड्यांच्या चिंध्या. अशा रूपात देवी तिच्या अंगणात आली. तिला पाहून सासू ओरडू लागली, पळा पळा, खिडक्या दरवाजे बंद करा, कोणी डाकिनी घरात येत आहे, ती आपल्याला खाऊन टाकील. मुलांनी खिडक्या दरवाजे बंद केले. धाकट्या सुनीने खिडकीतून पाहिलं आणि आनंदाने ओरडू लागली, माझी माता माझ्या घरी आली आहे. तिने मांडीवरील पीत असलेल्या बाळाला बाजूला ठेवलं आणि ती पळत येऊन खिडकी दरवाजे उघडू लागली. हे पाहून सासू संतापली. तिला म्हणाली, कोण आहे जिला पाहून तू लेकराला देखील बाजूला केलंस? त्यावर सून म्हणाली, सासूबाई घरात येत आहे ती कोणी डाकिनी नाही, तर मी ज्या संतोषी मातेचं व्रत करते ती देवी आहे. तिने संतोषी मातेचे स्वागत केले. देवी घरात आली. सर्वजण तिच्या पाया पडले. तिची क्षमा मागितली. हे माते, आम्ही मूर्ख आहोत, अज्ञानी आहोत, पापी आहोत. तुझं व्रत कसं करायचं ते आम्हाला माहीत नाही. तुझ्या व्रताचा आमच्याकडून जाणून बुजून भंग झाला. आम्ही अपराधी आहोत, आम्हाला माफ कर, आमच्यावर दया कर, अशी सर्वांनी प्रार्थना केली. संतोषी माता प्रसन्न झाली. तिने सर्वांना आशीर्वाद दिला आणि अदृश्य झाली. ज्याप्रमाणे त्या सुनेला संतोषी मातेचं वरदान मिळालं, तसंच ही कहाणी वाचणाऱ्या आणि ऐकणाऱ्या सर्वांना मिळो. जय संतोषी माता.